पालघरमधल्या शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी अविनाश धोडी याला अखेर अटक करण्यात पालघर पोलिसांना यश आले। 19 जानेवारी रोजी अशोक धोडी यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती। या प्रकरणातल्या 5 आरोपींना त्याच वेळी अटक करण्यात आली होती। मात्र मुख्य आरोपी आणि मृत अशोक धोडी यांचा भाऊ अविनाश धोडी गेल्या 5 महिन्यांपासून फरार होता। अखेर काल मध्यरात्री 3:30 वाजण्याच्या सुमारास मुख्य आरोपी अविनाश धोडी याला गुजरातच्या सेल्वासमधून मुरखंद इथून अटक करण्यात आली। जमीन तसंच इतर वादातून अविनाश धोडी यानं अशोक धोडी यांचं अपहरण करून हत्या केली होती। हत्येनंतर तपासासाठी पोलीस ठाण्यात बोलावले असता मुख्य आरोपी अविनाश धोडी पोलीस ठाण्यातूनच पसार झाला होता। अशोक रमण धोडी यांचा त्यांच्या सख्या भाऊ अविनाश धोडी याने जमिनीच्या व इतर काही राग मनात धरून आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने दिनांक 19/1/2025 रोजी डहाणू येथून फिर्यादीचे वडील घरी जात असताना त्यांचं अपहरण करून त्यांचा खून करून व खुनाचे पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांचे जे मृतदेह त्या गाडीसहित गाव सरीगाम वडियापाडा तालुका उमरगाव जिल्हा वलसाड गुजरात येथे एका पाण्याने भरलेल्या खदानीमध्ये मृतदेह फेकण्यात आलेला होता।